नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि आरोग्यदायी विषयावर बोलणार आहोत, उपवास। आपल्या भारतीय संस्कृतीत उपवास फक्त धार्मिक कार्याचा भाग नाही, तर तो आपल्या शरीराला आराम देण्याचा आणि आरोग्य सुधारण्याचा एक उत्तम मार्ग आहे। खास करून सध्या सुरू असलेल्या नवरात्रीमध्ये अनेक लोक उपवास करतात, पण उपवास म्हणजे केवळ काही पदार्थ न खाणे किंवा उपाशी राहणे नाही। उपवासाचे खरे फायदे मिळवण्यासाठी तो योग्य आणि संतुलित पद्धतीने करणे खूप महत्त्वाचे आहे। बरेच लोक उपवास म्हणजे उपाशी राहणे असे समजतात, पण आरोग्य तज्ञांच्या मते उपवास म्हणजे शरीराला नियमित जेवणातून मिळणाऱ्या कामातून थोडा वेळ आराम देणे। याचा उद्देश पचन संस्थेवरचा ताण कमी करणे आणि शरीराला नैसर्गिकरित्या शुद्ध होण्याची संधी देणे आहे। जेव्हा आपण कमी किंवा हलके अन्न खातो, तेव्हा शरीराला ऊर्जा पचनक्रियेत न वापरता इतर महत्त्वाच्या कामांसाठी मिळते, जसे की शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे आणि पेशींची दुरुस्ती करणे। उपवास योग्य पद्धतीने केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत। पचन संस्थेसाठी आराम मिळतो, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते, रोगप्रतिकार शक्ती सुधारते, ऊर्जेची पातळी वाढते आणि मानसिक शांतता मिळते। उपवासाचे फायदे मिळवण्यासाठी तो योग्य पद्धतीने करणे खूप महत्त्वाचे आहे। पण बऱ्याचदा आपण काही सामान्य चुका करतो, ज्यामुळे उपवासाचे फायदे मिळण्याऐवजी आरोग्य बिघडू शकते। आरोग्य तज्ञांच्या मते उपवासात या 4 मुख्य चुका टाळायलाच पाहिजे। पहिली चूक म्हणजे जड आणि तळलेले पदार्थ खाणे। उपवासाच्या दिवशी आपल्याला भूक लागते आणि ती शांत करण्यासाठी आपण लगेच साबुदाणा वडा, बटाटा वडा किंवा इतर तळलेले आणि जड पदार्थ खातो। यामुळे पचन संस्थेवर अचानक खूप ताण येतो, ज्यामुळे अपचन, छातीत जळजळ आणि ॲसिडिटीची समस्या वाढते। तळलेल्या पदार्थांऐवजी भाजलेले बटाटे, उकडलेले शेंगदाणे, राजगिरा लाडू किंवा शेंगदाण्याची पोळी असे आरोग्यदायी आणि पौष्टिक पर्याय निवडा। हे पदार्थ पचायला हलके असतात आणि शरीराला आवश्यक ऊर्जा देतात। भाजलेले किंवा उकडलेले पदार्थ पचन संस्थेवर जास्त ताण देत नाहीत, ज्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते। दुसरी चूक म्हणजे पाणी कमी पिणे। उपवासात अनेक लोक अन्न कमी खातात, पण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात। यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते, ज्याला निर्जलीकरण असे म्हणतात। पाणी कमी प्यायल्याने थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखी जाणवते। केवळ पाणीच नाही, तर ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी आणि ताजे फळांचे रस यांचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहते आणि आवश्यक खनिजे मिळतात। ताक आणि नारळ पाणी खनिजांचा चांगला स्रोत आहेत, जे शरीरातील द्रव पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात आणि थकवा दूर करतात। तिसरी चूक म्हणजे संतुलित पोषणाचा अभाव। उपवासाच्या दिवशी आपण अनेकदा फक्त एकाच प्रकारचे पदार्थ खातो, जसे की साबुदाण्याची खिचडी किंवा फक्त फळे। यामुळे शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळत नाहीत। आपल्या उपवासाच्या आहारात संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे। तुमच्या आहारात फळे, भाज्या, दूध, दही आणि सुकामेवा जसे की बदाम आणि अक्रोड यांचा समावेश करा। यामुळे शरीराला कर्बोदके, प्रथिने आणि जीवनसत्वे मिळतात। सकाळी फळे खाल्ल्यास त्वरित ऊर्जा मिळते, तर दुपारच्या जेवणात साबुदाणा खिचडीसोबत दही घेतल्यास प्रथिनांचा पुरवठा होतो। संध्याकाळी शेंगदाणे आणि बदाम खाल्ल्यास दिवसभर शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते। चौथी चूक म्हणजे झोपेचा अभाव। अनेक लोक उपवासाच्या दिवशी धार्मिक विधींमध्ये व्यस्त असतात, ज्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही, पण याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो। कमी झोपेमुळे शरीराची चयापचय क्रिया मंदावते, प्रतिकारशक्ती कमी होते आणि ऊर्जेची कमतरता जाणवते। उपवासाच्या काळात दिवसातून किमान 7 ते 8 तास झोप घ्या। योग्य झोप मिळाल्यास शरीर पूर्णपणे रिचार्ज होते आणि तुम्ही उत्साहाने तुमचा दिवस सुरू करू शकता। अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील तणावाच्या हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे भूक वाढू शकते आणि अयोग्य पदार्थांचे सेवन करण्याची इच्छा होऊ शकते। या सर्व चुका टाळून आपण उपवासाचा योग्य फायदा घेऊ शकतो। उपवास केवळ धार्मिक कर्तव्य नाही, तर एक प्रकारचा आरोग्यदायी उपचार आहे। संतुलित आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास उपवास अधिक सोपा आणि फायदेशीर ठरतो। या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा उपवास आरोग्यपूर्ण आणि फलदायी बनवू शकता। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि निरोगी राहा। धन्यवाद।